हाय, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज होती ओवीला सुट्टी म्हणून ती मला अंथरुणं काढायला मदत करत होती. खरंच पोरी असल्या ना की आपल्याला खरंच खूप मदत होती. पण जेव्हा त्यांचा मूड असतो तेव्हाच त्या आपल्याला मदत करतात. नाहीतर मग किती पण आपण कामं सांगा पण त्या करतच नाहीत. पण ओवीचा जेव्हा मूड असतो ना तेव्हा खरंच ती मला खूप छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करत असते. ब्रश वगैरे करून झाल्यावर आम्ही लगेच चहा प्यायला घेतला, कारण का एवढी थंडी वाजत होती ना, म्हणलं पहिलं चहा पिऊन घ्यावं. मग चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर ना दोघींना पण अंघोळ वगैरे घातली आणि म्हणलं आता त्या दोघींचं आवरून द्यावं. तेल लावायला घेतलं तर तेल एवढं आवळून बसलं होतं ना की मग गॅसवरती थोडं गरम केल्यानंतर ना ते वितळलं. थंडीमध्ये कोण कोण गॅसवर असं तेल वितळवतं त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. मग त्यानंतर ओवीला पण तेल वगैरे लावून दिलं आणि म्हटलं तिचं पण पोनी वगैरे बांधून द्या. ओवीची केस कापायची होती पण ती काही केसच कापून देत नाही. मग म्हटलं जाऊ दे, फेब्रुवारीमध्ये पण त्याचे ॲन्युअल फंक्शन आहे म्हणून म्हटलं जाऊ दे, तिचं केस वाढवावेत. मग त्यानंतर डान्स वगैरे झाल्यानंतर म्हटलं तिचे केस कापता येतील. तिला पण खूप केस वाढलेले आवडतात म्हणून म्हटलं जाऊ दे, थोडे दिवस राहू देत. मग माझी पण अंघोळ वगैरे झाल्यानंतर ना आवरून किचनमध्ये आले आणि चपात्या लाटून घ्याव्यात म्हटलं, कारण का थंडीमुळे एवढी भूक लागते ना की काय विचारायच नको. पोटभर जेवलेलं असलं ना तरी थंडीमध्ये सारखी भूक लागते. मग त्यानंतर ना लगेच म्हटलं आता आपण जेवण करून घेऊयात, कारण का मी थोड्या वेळ म्हटलं पोरींना उन्हात घेऊन जावं बसायला, कारण का घरामध्ये खूप गार लागत होतं. मग म्हटलं जेवण वगैरे झाल्यानंतर ना जरा वेळ खाली घेऊन जावं. मग मस्त आईने तिळकुट वगैरे दिलं होतं, त्यामुळं मग चपातीसोबत तिळकुट घेतलं, कारण कौला एवढे तिळकुट आवडतं ना खायला. भाजी होती पण तरी पण म्हटलं तिळकुट तोंडी लावायला घ्यावी, म्हणून आम्ही मस्त जेवण करायला बसलो. आणि इथं विरा तिच्या डॉलला पण घास भरत होती. जेवण वगैरे झाल्यानंतर ना लगेच आम्ही खाली आलो आणि पोरी लगेच पळत गार्डनमध्ये खेळायला गेल्या. खरं तर या खेळून झाल्यानंतर ना लगेच वरती गेल्यावर झोपतील दमून, म्हणून मग मी त्यांना खाली आणलं होतं. मग काय मी वरती गेल्यावर लगेच विराला झोपायला घेतलं की ती लगेच झोपून गेली. विरा तर झोपली होती, आता ओवीला झोपायची बाकी होती. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.